छत्रपती शिवाजी महाराज की असे काय केले होते की रयतेला त्याने आरंभलेले कार्य आपले वाटावे। आज अकोल्याच्या शिवछत्रपती चौकामध्ये आदरणीय गोविंदजी पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकातील काही उतार्यांचं वाचन करण्यात आलं। त्याच्या मागचं कारणही असंच आहे की मध्ये ह्या राष्ट्राचं जे दैवत आहे राजा शिवछत्रपती यांचा आधार घेऊन काही जणांनी वादातीत वक्तव्य केलं आणि जे प्रकाशक आहे त्यांना धमकवायचा प्रयत्न केला। तर मला वाटतं गोविंदजी पानसरेंनी हे पुस्तक लिहिलं, त्याचं वाचनही मला वाटतं गावोगावी त्या काळामध्ये त्यांनी केलं आणि तो पुस्तक आहे म्हणजे लोकांच्या पसंतीला पडलेलं, खूप साऱ्या प्रती खपलेल्या अशी ह्या पुस्तकाची महती आहे। आणि त्या पुस्तकाचं जे काय मध्ये वातावरण काही राज्यकर्त्यांनी म्हणण्यापेक्षा काही नेते मंडळींनी कलुषित करण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं महाराष्ट्रासाठी ते भूषणाचं नाही आहे। शिवराय हे कायम ह्या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनामनात आहेत। रक्तामध्ये म्हणजे नुसती घोषणा दिली का शिवाजी महाराज की जय झोपेतही म्हणतीन अशी सगळी परिस्थिती आहे। त्यामुळं हा पुरोगामी महाराष्ट्र आहे। शिवरायांनी महात्मा ज्योतिराव फुलेंनी म्हणजे शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपतींच्या विचारानं चालणारा हा महाराष्ट्रात आहे। आणि अकोले तालुका तर कायमच पुरोगामी राहिलेला आहे। याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही देवांना मानत नाही, आम्ही नास्तिक आहेत असा याचा अर्थ बिलकुल नाही आहे। आम्ही देवांना मानणारे आहोत, आम्ही अगस्ती महाराजांना मानणारे आहोत, आम्ही कळसुआईला मानणारे आहोत, आम्ही रामाला मानणारे आहोत। पण याच्याबरोबर मानवता हा धर्म घेऊन निघालेले आम्ही सगळेजण आज, त्यामुळं आम्ही शिवाजी कोण होता या पुस्तकाचं आम्ही सगळ्यांनी वाचन केलं। सर्व धर्मीय सगळे सामाजिक बांधिलकी असलेले इथं अकोल्याचे नागरिक उपस्थित आहे, आमच्या माय भगिनी पण उपस्थित आहे आणि सगळ्यांनी मिळून आज हा उपक्रम केला। मला वाटतं हा स्तुत्य उपक्रम संपूर्ण देशभरामध्ये केला जावा। यामध्ये कुणाच्या भावना असतील की उतार्यात जे काही लिहिलेलं आहे ते बदलावं, तर त्यांनी तसं रीतसर ज्यांना वाटते तर तसं त्यांनी त्या संपादकांचा तर विषय नाही आहे, पण त्याचे अधिकार ज्यांना दिले त्यांना पत्रव्यवहार करावा आणि लोकशाही मार्गाने हे सगळं केलं पाहिजे। तुम्ही जर लोकांची तरुणांची माथी भडकून ह्या महाराष्ट्रामध्ये एकमेकाच्या डोक्यात दगड घाला अशी तुमच्या भावना असतील तर ह्या भावनेशी हा महाराष्ट्र कधीही सहमत नव्हता, हा देश कधीही सहमत नव्हता। आम्हाला इथं शांततेची गरज आहे आणि त्यामुळं आम्ही शांततेचा मार्ग अवलंबतो आहे। आजचा उपक्रमाला सगळ्यांनी साथ दिली। मी मुद्दाम सगळ्यांची नावं घेत नाही कारण कुणाचं नाव राहिलं तर मला बरं वाटणार नाही, परंतु ज्यांनी ह्या उपक्रमात सहभाग घेतला, मीडियानी याची दखल घेतली आहे आणि हजारो लोकांपर्यंत या आमच्या भावना पोचवणार आहे। नक्कीच मला खात्री आहे की हा अकोले तालुका हा महाराष्ट्र ह्या भावनांची कदर करेल। धन्यवाद। आमदार साहेब, तुम्ही सत्ताधारी पक्षातले आमदार आहात, तुमच्या सत्ताधारातले शिवसेनेचे नेते आमदार गायकवाड यांनी जे वक्तव्य ते शिवीगाळ त्या व्यक्तीला केलेली ते योग्य वाटतं की काय सांगाल? ते वैयक्तिक त्यांचे विचार आहेत, हे ना शिवसेनेचे ना राष्ट्रवादीचे ना भाजपाचे विचार आहेत। हे त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले आणि मला वाटतं त्याचं समर्थन कुणीच करू नये। सकाळी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पत्रकार परिषद पार पडली। पत्रकार परिषदेमध्ये झालेला अगोदरचा मुद्दा आहे त्याच्यावर आपल्यात भरपूर टीका करण्यात आल्या, काय सांगता? मला वाटतं विरोधकांना माझ्याबद्दल किती माहिती आहे मला माहीत नाही, पण निव्वळ त्यांना वरवर टीका करणं हा त्यांचा धंदा असेल तर तो त्यांना लकलाभ असो। आज बळीराजा अभ्यास मंडळाच्या वतीनं अकोल्यातल्या शिवाजी चौकामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाचं अभिवाचन करण्यात आलं। आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या काही दिवसांपूर्वी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड
यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी आणि या पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे, ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत आणि लेखक आहेत ते, यांच्याबद्दल अतिशय अनुदार उद्गार काढले होते आणि गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली होती. त्याचा सनदशीर मार्गानं, वैचारिक मार्गानं निषेध नोंदवण्यासाठी जागोजागी महाराष्ट्रभर या पुस्तकाचं वाचन होतं आहे. आम्ही अकोल्यामध्ये सगळी ही जी काही मंडळी आहे बळीराजा अभ्यास मंडळाच्या वतीनं त्याचं आज इथं वाचन ठेवलं होतं. खरं म्हणजे शिवाजी कोण होता या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य जे काही निर्माण केले त्यांच्या जशी पराक्रमाची, शौर्याची गाथा आहे, त्याच्याहून पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा का म्हणतात, लोककल्याणकारी राजा का म्हणतात, लोकशाहीचा पुरस्कर्ता राजा का म्हणतात, अशा सगळ्या गोष्टी, याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा विरहित सर्वांना सोबत घेऊन जाणारी समतेची काही शिकवण आहे, ही या पुस्तकामध्ये लेखकानं अत्यंत साध्या, सोप्या, रसाळ भाषेमध्ये प्रत्येक वाचकाला कळेल अशा पद्धतीनं ते सांगितलेले आहे. इथे आज या पुस्तकाचं वाचन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जे अनुदार उद्गार काढले जातात आहे त्याचाही एका अर्थानं समस्त अकोलेकरांच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. हे आपल्या सगळ्यांसमोर अत्यंत नम्रपणे सांगायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 17 दिवसांचा मुक्काम विश्रामगडावर होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं अकोले कनेक्शन थेट आहे. हे यासाठी सांगायला पाहिजे की अकोलेकर जनता जी आहे ती कोणत्याही परिस्थितीत जात, धर्म याला विरोध करत आलेली आहे आणि एकोप्याची शिकवण देत आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य लोकांच्या दृष्टीनं आजही जननायक आहेत, स्फूर्तीचा जिवंत झरा आहेत आणि स्फूर्तीचा जिवंत झरा असलेला बहुजनांचा नायक, त्यांच्याबद्दल जे वारंवार अनुदार उद्गार काढले जातात आहे त्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठीचा हा इथला प्रपंच होता. देशाचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चौकात आज अकोले तालुक्यातील सर्व समविचारी संघटनांच्या वतीने शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचं सार्वत्रिक वाचन करण्यात आलं. या वाचनासाठी अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे व सर्व समविचारी पक्षाचे सर्व आमचे सहकारी उपस्थित होते. खरं तर हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम या महाराष्ट्राच्या मातीत केला गेला. या महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल कुणी लिखाण केलं तर त्यांना अतिशय गलिच्छ भाषेत त्याचा जाब विचारणाऱ्या आणि त्यांचा अपमान करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अशा प्रकारचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही. हे महाराष्ट्र पुरोगामी विचारांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणा मारून सर्वांना, सर्व धर्मियांना एकत्र करून नांदणारं असं हे महाराष्ट्र आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या मातीतला छत्रपतींचा विचार कधीही पुसला जाणार नाही. अकोले तालुका हा पुरोगामी तालुका आहे. या तालुक्यातून देशाला अनेक दिशानिर्देश देणारे अनेक उपक्रम राबवले गेले आहेत आणि याच धर्तीवर हा आजचा उपक्रम आहे. मी या उपक्रमात अकोलेकर सहभागी झाले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि यापुढेही धर्माधर्मात, जातीजातीत विद्वेष न करता आपण छत्रपती शिवाजी महाराज तसेच सर्व महामानवांना समजून घेतलं पाहिजे. त्यांना जातीपातीत वाटण्याचा हा जो काही षडयंत्र आहे ते थांबवलं पाहिजे. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन कृती केली पाहिजे हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. आमदार संजय गायकवाड यांनी जे वक्तव्य केलं ते निश्चितच निषेधार्थ आहे आणि जे गोविंद पानसरेंनी जे शिवाजी महाराजांचे विचार मांडलेत हे इथून पुढच्या पिढीला पण प्रेरणादायक आहेत आणि ते पुस्तक नवीन पिढीने सुद्धा वाचले पाहिजे. येणाऱ्या पिढीने वाचण्यासाठी जरूर वाचले पाहिजे. पण आमची शिवप्रेमी म्हणून ही पण मागणी आहे की नवीन पिढी हे पुस्तक वाचणार आहे
तर या पुस्तकाचं नाव शिवाजी कोण होते, याऐवजी शिवाजी महाराज कोण होते असं थोडा आदरपूर्वक जर थोडा हे झालं, त्याच्यात बदल झाला तर तो निश्चितच आमच्या शिवप्रेमींना दिलासादायक राहील. आम्ही जो लोकशाही मार्गाने तसा प्रयत्न पण करू की ते नाव बदलता येईल, या असा आम्ही प्रयत्न पण करू. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.